अनिकेत निकम जोडले गेलेले आहेत. निकमचं स्वागत तुमचं. बीड हत्या प्रकरणामध्ये आरोपींना आज मोक्का लावण्यात आलेला आहे. तर मोक्कानुसार ही मग केस किती स्ट्रॉंग होते, कशा प्रकारचा तपास होईल? अनिकेतजी, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? हॅलो हॅलो जी अनिकेतजी, संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आता आरोपींवर मोक्का लावण्यात आलेला आहे. तर मोक्कानुसार ही केस किती स्ट्रॉंग होते, कसा नेमका तपास होईल? नाही, बघा, संघटित गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी तत्कालीन महाराष्ट्र सरकारने मोक्का कायदा हा आणला आहे. मोक्का म्हणजे महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम ऍक्ट. त्यामुळे एखादी संघटित गुन्हेगारीच्या माध्यमातून एखादी टोळी जर ऑपरेट करत असेल आणि अशा स्वरूपाचा जर पुरावा असेल तर त्या टोळीच्या विरुद्ध, त्याच्या सदस्यांच्या विरुद्ध मोक्का लावला जातो. आणि मोक्का लावल्यामुळे पोलिसांना 180 दिवस तपासासाठी मिळतात. नॉर्मल गुन्ह्यांमध्ये 90 दिवसाच्या आत तपास पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल करता येत असतं, करावं लागतं. परंतु मोक्का लावल्यानंतर ती कालावधी 6 महिन्यांपर्यंत वाढत असते. आणि मोक्का कायद्याअंतर्गत शिक्षा देखील तेवढीच कडक असते. त्याचबरोबर मोक्का कायद्याअंतर्गत एखाद्या सह आरोपीची कबुली जबाबही नोंदवता येतो. सेक्शन कलम 18 खाली जो कबुली जबाब असतो तो ग्राह्य धरला जातो. जो आरोपी कबुली जबाब देतो त्याच्या विरोधात देखील व टोळीच्या इतर सदस्यांविरोधात देखील. हा जो एक खूप मोठा फरक आहे. कारण नॉर्मल कायद्यात जर नॉर्मल सेक्शन लावले असते तर तसा स्वरूपाचा कबुली जबाब हा ग्राह्य धरला जात नसतो आरोपींचा. परंतु मोक्का कायद्याअंतर्गत कन्फेशन ज्याला म्हणतो आपण, तो ग्राह्य धरता येतो आणि त्याचा वापर देखील केला जाऊ शकतो. जी, धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल. ॲडव्होकेट अनिकेत निकम आपल्याशी बोलत होते.